उघडे तुझ्या अंगी तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकताय, खूप सुंदर चरित्र आहे. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी. अरे तुझ्या अंगात विवेक आहे, वैराग्य आहे, हे जाऊन त्या विठ्ठलपंताला सांग आणि तुझी मुलगी आला दे. सिद्धेश्वराची आज्ञा झाल्यावर सिद्धोपंत विठ्ठलपंताकडे आले आणि त्यांना म्हटले, महाराज मला रात्री एक स्वप्न पडलं. काय? भगवंतानं मला सांगितलं माझी मुलगी तुम्हाला देऊन टाका. ते विठ्ठलपंत म्हटले, लग्न करायचं मला, तुमच्या मुलीला स्वप्न पडतंय तुम्हाला, लय कमाल आहे हो तुमची. आता मला लग्न करायचं तर देवा ना, माझ्या स्वप्न देव ना, तुमच्या येऊन काय फायदा आहे. आता जरी एखाद्या पोरीचा बाप म्हटला की मला असं स्वप्न पडलं तो पाय धरेल महाराज त्याची. तुमचं स्वप्न लवकर साकार करावं, कारण मला हे स्वप्न लय दिवसाचं पडतंय. विठ्ठलपंत म्हटले, लग्न मला करायचं, स्वप्न तुम्हाला कसं. मी खोटं बोलणार नाही. आयुष्यभर सिद्धेश्वराची सेवा केली, माझ्या उपासनेचं सगळं पुण्य निघून जाईल. या इंद्राणीसारखं पवित्र वाहणारं जल माझ्या अंतःकरणात प्रेमानं वाहत आहे. मला देव स्वप्नात येऊन सांगतोय तुम्हाला माझी मुलगी द्या. ऐकलं नाही? विठ्ठलपंतांकडे कठीण वैराग्य होतं. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असं वैराग्य होतं. ऐकलं नाही त्यांनी. ते म्हटले, जर आजच्या दिवस माझा मुक्काम अजून आळंदीत आहे, मला असं स्वप्न पडलं तर मी तुमच्या मुलीशी लग्न करेन. सांगितलं, सिद्धेश्वरा तर तूच पा सेलूकर. शेवटची रात्र मुक्काम 5व्या दिवसाचा विठ्ठलपंतांचा आधीचं नाव आहे वेद मातू. 12 वर्ष गायत्री मातेची पुरस्चरण केली, नाव ठेवलं वेद मातू. नाथ परंपरेतले साधू चिडले, गहिनीनाथ आपेगावला आले. मुक्ताबाईंची ज्ञानोबाईंची आजी आहे नीराबाई. त्या नीराबाईला सांगितलं, नीरे अगं पोरग झालं आमच्या कृपेनं आणि नाव ठेवते वेद मातू, याचं नाव विठ्ठल ठेव. विठ्ठल आवडी ठेविले नाम, निराईस प्रेम गहिनीनाथी असं प्रमाण आहे. नाव विठ्ठल ठेव. गहिनीनाथांनी विठ्ठलपंत नाव ठेवलेलं. ते विठ्ठलपंत प्रचंड साक्षात्कारी महापुरुष, स्वतः भगवान परमात्मा. मंगल वेळेत, सकाळच्या वेळेत, ब्रह्म मुहूर्तावर विठ्ठलपंतांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, मनोनी स्वीकारी आज्ञा माझी, मनोनी स्वीकारी आज्ञा माझी. विठ्ठला रे मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी. 4 मुलं हिच्या पोटी जन्माला येणार आहे, तू हिचा स्वीकार कर. विठ्ठलपंतांनी त्या आज्ञा पालन केली. विठ्ठलपंताचं वेदमातू नाव हे विठ्ठल ठेवलेलंच होतं, पण मीनाक्षी हे नाव रुक्मिणी मातेचं विठ्ठलांबरोबर विवाह झाल्यावर सगळे रुक्मिणी म्हणायला लागले, विवाह झाला. त्या विवाह झाल्यानंतरच्या कालावधीतही विठ्ठलपंतांचं चित्त काही परमार्थात संसारात रमत नव्हतं. सारखी परमार्थिक साधना, सेवा, उपासना, जगण्यामध्ये कर्मशः बदल झालेला होता. भगवत साधनेत ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, ऐश्वर्य सर्वानात भक्ती ही उत्पन्न हा नापी वर्धते, विना गुणानुसंधानात भगवत्पाद्य पद्मय हो. अनुसंधान घडत नाही तोपर्यंत अनुभूती येत नाही. माझं अनुसंधान घडलंय, मला आता संसाराची अनुभूती येणार नाही, संसारात पडायचं नाही. वेळोवेळी रुक्मिणी मातेला म्हणायची, रुक्मिणी अगं माझं मनच रमत नाही संसारात, माझं मनच रमत नाही संसारात, मला संसारच करावं वाटत नाही, सारखा संन्यासच घ्यावं वाटतो, संन्याशीच व्हावं वाटतं, थांबवच वाटत नाही संसारात, थांबवच वाटत नाही. एक दिवस रुक्मिणी माता त्यांच्या कामात आहे, व्यस्ततेत आहे
आणि विठ्ठलपंत कडक उन्हात आले आणि आल्या आल्या पाण्याचा ग्लास हातात देणाऱ्या रुक्मिणीनं अत्यंत जीवाभावाने पाणी नेलं आणि विठ्ठलपंत म्हटले, तुझ्या हातचं पाणी सुद्धा आता रुचना, गोड लागना, मला संसारच करावा वाटत नाही रुक्मिणी. पाणी आणलं इतक्या उन्हामध्ये, एक ग्लास पाणी प्यावा, गार व्हावं, शीतल दोन शब्द प्रेमाचे बोलावे या भावनेनं रुक्मिणी माता जवळ आल्या. ती म्हणे, मी हातातलं काम टाकून आली आणि तुम्ही संन्यासी व्हायची इच्छा करताय, जा बाबा जा बाबा. हे तिटकाऱ्यानं म्हटलं, पळत्या फळाची आज्ञा घेतली आणि विठ्ठलपंत घरातून बाहेर पडले, सरळ काशीला निघून गेले. तिथं संन्यासी झाले, दीक्षा घेतली. त्या संन्यासी दीक्षेकरता विठ्ठलपंतांनी जे काही कर्मशः बदल नावात करावा लागतो, वागण्यात करावा लागतो, तो सगळा करून घेतला. काही कालावधीनंतर ज्यांच्याकडं संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली ते श्रीगुरु आळंदीला तीर्थयात्रा करत करत आले. ते रामेश्वरमला जाणार होते आणि त्यांनी रुक्मिणी माता, आजही ज्ञानोबांच्या दारात असलेला अश्वत्थ आहे, त्या अश्वत्थाला, त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा ज्ञानोबांची आई रुक्मिणी माता रोज करायच्या. प्रदक्षिणा करता 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 दर्शन होऊन आले. ही सुवासिनी स्त्री प्रदक्षिणा करून कोणीतरी महात्मा दिसतोय, पूज्य महात्म्यांच्या चरणावर प्रणाम केला पाहिजे या भावनेनं जवळ आली, नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, अखंड सौभाग्यवती भव. जरा हसू आलं त्यांना. त्या म्हटल्या, महाराज दर्शन घ्या आणि तुमची पुढची यात्रा करा, तुमचा आशीर्वाद काय आता शक्य नाही. का? कारण मी अशी बातमी ऐकली, माझ्या नवऱ्यानं संन्यास घेतलाय. बाळ नसू, तुझी कूस उजवलेली नसू, काय तुझ्या नवऱ्याचं वर्णन आहे? खानाखुणा सांगितल्या महाराज. वक्ते बाबांनी सारं चरित्र लिहून ठेवलंय. खानाखुणा सांगितल्या, ओळखला हा जी वर्णन करते तो तर आपल्याचकडे. बाई तुझ्या घरात आहे का कोणी? माझे वडील आहे, तुझ्या वडिलांची मला भेट करून दे. अत्यंत विनयानं रुक्मिणी मातेनं त्या महात्म्याला घरी आणलं. सिद्धोपंतांबरोबर वार्तालाप झाला आणि सगळी चर्चा ऐकून घेतल्यानंतर ते संन्यासी बाबा, ते स्वामी सिद्धोपंतांना म्हणतात, खांद्यावर हात ठेवून, सिद्धोपंत काळजी करू नका, तुमचा जावई माझ्याकडे. भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या रुक्मिणी मातेचे डबडबलेले डोळे, नवरा आजही संन्यासाश्रमात आहे आणि त्याने ही दीक्षा घेताना काहीतरी गुरूंपासून लपवलंय, ही विश्वासार्हता शब्दात दिसत होती. दोघांनाही घेतलं, रामेश्वरम थांबवलं आणि काशीला गेले. काशीला जाऊन विठ्ठलपंतांना रुक्मिणी माता आल्या हे काही सांगितलं नाही, परंतु सगळं विचारलं. खरंच सांगावं लागेल, आता खोटं बोलून जमणार नाही, खरी माहिती डोळ्यासमोर आली. सांगितलं, जरा मी उद्विग्न होतो संसारात, मला काही ते जमलं नाही, म्हणून मी दीक्षा घेतली. विठ्ठला माझी आज्ञा आहे तुला, आता तू आता संसार करायचा. व्रतसार, यज्ञोपवीत, जे जे काही ब्राह्मणाचे धर्म आहे सगळे कुलाचार जोपासण्याकरता पुढं करायची, संतती जन्माला घालायची. तुझ्या पोटी येणारी संतती या महाराष्ट्रात, या विश्वात क्रांती घडवणारी संतती असेल. मान्य केलं सेलुकर आणि ग्रहस्थ आश्रमी झाले, पण आळंदीकरांना ते काही सहन झालं नाही. एक काळ असा होता की विठ्ठलपंत लग्न झाल्या झाल्या जसे आळंदीत आले तसे विठ्ठलपंत जिथून जातील तिथं माणसं नमस्कार करायचे. पण ग्रहस्थ आश्रमातून संन्यासी, संन्यासातून ग्रहस्थी झाल्यावर पुन्हा आळंदीत आल्यानंतर काळ इतका बिघडला, इतका बदलला की त्यांना विठ्ठलपंत ज्या ओट्यावर बसायचे त्या ओट्यावरून विठ्ठलपंत उठून गेले की आळंदीकर पाणी आणायचे इंद्राणीचं, त्या ओट्यावर घालायचे, तो अख्खा ओटा स्वच्छ करायचे. कदाचित हा काळ पुढं बदलल, या काळामध्ये बदल होईल या हेतूने, या भावनेने विठ्ठलपंत पुढं प्रवास करत राहिले. ऐका ऐका सेलुकर, सोन्याचा दिवस उजाळला आणि जे प्रमाण आपण आता म्हणून आलो, मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, म्हणून ही स्वीकारी आज्ञा माझी. अनुक्रमे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई ही 4 भावंड अवताराला आली. 4 भावंड मोठी व्हायला लागली. किती मोठी व्हायला लागली? एक दिवस असा आला की 12 वर्षाचे निवृत्तीनाथ, 10 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज, 8 वर्षाचे सोपान काका आणि 6 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई. इतकं वय झालेलं आणि बापाचा रोज होणारा अपमान पोरांनी पाहावा.
निवृत्ती दादांना आता कळायला लागलं होतं रुक्मिणी मातेला निवृत्तीनाथांची विश्वमौली ज्ञानोबारांची खूप मोठी काळजी वाटायला लागली होती. एक दिवस झोपेमध्ये सगळी मुलं असताना रात्री चिंतेत बसलेले नवरा बायको रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंतांचा हात हातात घेतला आणि सांगितलं, मालक मला असं वाटतं आता पोरांना कळायला लागलं मौजी बंधनं झाली पाहिजे, उपनयन संस्कार झाले पाहिजे. तुम्ही आता या आळंदीतल्या सगळ्या ब्राह्मणांच्या दारात जा आणि सगळ्या पंडितांना शास्त्रींना आवर्जून सांगा, अन्याय आम्ही केलाय, अपराध आम्ही केलाय, गुन्हा आम्ही केलाय, आमच्या पोरांना शिक्षा देऊ नका. तुम्ही काय असेल ती शिक्षा आम्हाला द्या, आम्ही भोगायला तयार आहे. तुम्ही उद्याच त्यांच्या दारात भिकेचं दान मागायला जा, अपराधाच्या क्षमेचं दान मागायला जा, प्रायश्चित्ताचं दान मागायला जा. बायकोचं ऐकलं सेलूकर आणि विठ्ठलपंत दुसऱ्या दिवशी आळंदीकरांच्या, माधव शास्त्र्याच्या, त्र्यंबक पंताच्या, प्रल्हाद शास्त्रींच्या सगळ्यांच्या दारात आले आणि सांगितलं आमच्याकरता तुम्ही न्याय करा. ते म्हटले न्याय एकटा होणार नाही, पंचाची नेमणूक करावी लागेल. पंच नेमले, इंद्रायणीच्या तटाकावर सभा भरली. पाट 6 वाजेला त्या सभेमध्ये विठ्ठलपंत गेले. एखादा आरोपी जसा उभा राहतो तशा आरोपीच्या ठिकाणी विठ्ठलपंत उभे. भूदेवांनी चर्चा सत्र आयोजित केलं, सुरू केलं. सकाळच्या 6 वाजेला सुरू झालेलं चर्चा सत्र सेलूकर 9 वाजले तरी चालू होतं. 9 वाजेला सगळ्या ब्राह्मणांनी दूध घेतलं, विठ्ठलपंत मात्र उभे. 12 वाजेला सगळ्यांनी जेवण घेतलं, विठ्ठलपंत मात्र उभे. 3 वाजेला सगळ्यांनी दूध घेतलं, विठ्ठलपंत मात्र उभे. 6 वाजेला संध्याकाळी सगळ्यांनी दूध घेतलं, ताक घेतलं, विठ्ठलपंत मात्र उभे आहे. न्यायच होत नाही म्हणून थकलेले दमलेले विठ्ठलपंत, पोटात अन्नाचं कण नाही, भर उन्हात पाण्याचा थेंब नाही आणि फक्त न्यायाची वाट पाहणाऱ्या विठ्ठलपंतांचे पाय थरथरायला लागले. 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले. रात्री काळोखात कुठं न्याय होत असतो का? पण अंधाऱ्या रात्रीत काळोखामध्ये सुद्धा या वारकरी संप्रदायाचा पाया उभारण्याचा न्याय झाला. तो अत्यंत निष्ठुर आणि कठोर असा होता. रात्री 9:30-10च्या सुमारास विठ्ठलपंत म्हटले, मायबाप शास्त्रात काही न्याय निवाडा सापडत नसेल तर तुम्हीच आमचं शास्त्र आहे, तुम्हीच शास्त्र म्हणून घ्या स्वतःला आणि तुम्हाला जो योग्य न्याय द्यावा वाटत असेल तोच आम्हाला न्याय द्या. तुझ्यासारखं पापी क्रूर कर्म कोणी केलं नाही. या केलेल्या कर्मा करता फक्त एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. वीज कडाडली तसा हाहाकार झाला विठ्ठलपंतासारख्या सज्जनाला. देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली. धाडकन विठ्ठलपंत खाली पडले. सरा 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 एक एक ब्राह्मण उठायला लागले, निघून जायला लागले. सेलूकर दिवसभर उपवाशी असलेल्या विठ्ठलपंताला हाताला धरून उभं करावं, घराच्या वाटेला लावावं, इतकी सुद्धा माणुसकी त्या काळात आळंदी शिल्लक नव्हती. मंद मंद पाऊस चालू झाला. भर रात्रीच्या पावसानं विठ्ठलपंताला जाग आली. ब्राह्मणांनी मला शिक्षा दिली, माधव शास्त्र्यांनी देहांत प्रायश्चित्त सांगितलं, चला चला ब्राह्मणापेक्षा एकदा सिद्धेश्वराला जाऊन विचारू. त्या सिद्धेश्वराकडे गेले. थोडा इको कमी करा. सिद्धेश्वराला मिठी घातली आणि सांगितलं, बा सिद्धेश्वरा, आयुष्यभर तुझी पूजा केली, फुलांची आरास केली, तुला सजवलं, बिलवदड दिलं. का रे सिद्धेश्वरा, या ब्राह्मणांनी दिलेली शिक्षा, माधव शास्त्र्यांच्या मुखातून आलेलं वचन तुला मान्य का रे? एरवी कायम पूजा करत असताना बोलणारा सिद्धेश्वर मात्र सेलूकर आज शांत आहे. गरगर 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 वाजणारा तो गाभारा विठ्ठलपंतांना सांगत होता, विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त नाही माझा सिद्धेश्वर माझा सहकारी होणार, पण माझी इंद्रायणी माझी माय आहे बापा. अरे तानं बाळ इंद्रायणीच्या तटाकावर ठेवलं तर इतकी संत वाहते की बाळाला धक्का लावणार नाही, इतकं प्रेम आहे तिचं वाहताना. जुडजुड 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 वाहणारी माझी इंद्रायणी मला न्याय देईल. लेकरू ठेवलं तर लेकराला स्पर्श करत नाही ना, मग हा विठ्ठल बाबा तिचं लेकरू आहे, मला माझी इंद्रायणी न्याय देईल. संत वाहणारी इंद्रायणी मात्र खडखडून 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 आवाज करून वाहत होती. विठ्ठलपंत पाण्यात गेले, इंद्रायणीला आवाज देतात, इंद्रायणी, अगं ए मा इंद्रायणी,
हे भगवती इंद्रायणी, या विठ्ठल पंतानं रोज तुझी स्नान संध्या उपचार केले, पूजन केलं, तुझं जल भगवान शंकरापर्यंत पोहोचवलं. सांग न ग इंद्रायणी, या भूदेवांनी दिलेला निर्णय तुला मान्य आहे का? एरवी संत वाहणारी इंद्रायणी खडखडून आवाज देत होती, देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत पुन्हा सिद्धेश्वराकडे आले. सिद्धेश्वर नाही, इंद्रायणी नाही, ज्या पिंपळाला माझ्या पत्नीनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, तो पिंपळ आमच्या सुखदुःखाचा साक्षीदार आहे. त्या पिंपळाजवळ आल्या आणि त्या अश्वत्थाला विचारलं, अश्वत्था तू तरी सांग ना रे बाबा, दिलेली शिक्षा तुला मान्य आहे का? सडसड 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 वाजणारी पिंपळाची पानं विठ्ठलपंताला सांगत होती, तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. थरथरलेल्या पावनानं विठ्ठलपंत घराच्या दिशेने निघाले. रात्र ओलांडलेली होती, मध्यरात्रीचा कालावधी होता. वक्ते बाबांनी सगळं लिहून ठेवलंय मुक्ताई दिग्विजयामध्ये. या अभंगाची भूमिका मला तुम्हाला पटवून द्यायची, ऐका. घरी आले. रुक्मिणी आई साहेब वाटच बघत होत्या मालकाची. नवरा आला याची चाहूल लागल्याबरोबर दार उघडलं, हातानं मालकाला आत घेतलं, पाण्याचा ग्लास दिला. पाण्याचा ग्लास ओठाला लागेल, पिल्या जाईल तोपर्यंत रुक्मिणी मातेनंही शांत राहायला पाहिजे होतं, निदान पाणी तरी पोटात गेलं असतं. पण पाण्याचा ग्लास उचलून ओठापर्यंत निवू देण्याची संधी विठ्ठलपंताला आली नाही. रुक्मिणी माता म्हणता, मालक, ओ मालक, काय शिक्षा दिली ब्राह्मणांनी, काय न्याय निवाडा झाला सांगा. चातकासारखी वाट पाहते ही रुक्मिणी. न्याय ऐकायचंय? हो, न्याय झाला रुक्मिणी. कोणता झाला सांगा, माझा प्राण जायच्या अगोदर सांगा. अगं प्राणच जायचा न्याय झाला, देहांत प्रायश्चित्ताचा न्याय झालेला आहे. हातातला ग्लास खाली पडला. नवऱ्याला मिठी मारली. मालक, हो रुक्मिणी, ब्राह्मण आपल्या घरी नाही, आपण त्यांच्या दारात गेलो होतो. आता दिलेली शिक्षा स्वीकारली पाहिजे, आता मान्य केला पाहिजे न्याय. रुक्मिणी, जड अंतःकरणाने तुला भेटायला आलोय. उद्या हा विठ्ठलपंतांना, पोरांना, ना आळंदीकरांना, ना भिक्षा मागायला, शिक्षेचं दान मागायला गेलेल्या ब्राह्मणांना दिसणार आहे. मी आता निघणार आहे. मी निघणार आहे म्हणजे तुला माझ्या पश्चात मुलांचा सांभाळ करायचा आहे. तुम्ही एकटे जाणार? हो मालक. ज्ञानोबा यांना, निवृत्तीनाथांना, सोपान काकांना, या चितकला मुक्ताबाईला या रुक्मिणीच्या पोटात राहायला जागा मी दिलीये. माझ्या पोटात वाढली ही 4 लेकरं. या लेकरांचे बाप जर तुम्ही असाल तर यांना कुशी सांभाळण्याचा गुन्हा सुद्धा या रुक्मिणीनं केलाय. बाप होण्याचा जर तुमचा गुन्हा असेल तर आई होण्याचा माझा गुन्हा तुमच्यापेक्षा मोठा आहे. मी नाही राहणार. कैकई मातेनं शिक्षा दिली प्रभू रामचंद्राला वनवासाची, तर सीता घरी नव्हती. ती म्हणते, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. करोडपत्यासोबत कोणी संसार करेल महाराज? ज्या घरात कसलीच कमी नाही तिथं कोणती बाई नांदेल. अरे पण ज्या नवऱ्यावर कर्ज आहे, ज्या नवऱ्याचा रोज अपमान झालाय, ज्याला लोक मरणाचा त्रास देत आहे, तो झोपलेल्याचं सोंग रात्री घेतो, डोळे बंद करतो, पण शेजारनी झोपलेल्या सखीला, मैत्रीण नावाच्या त्या पत्नीला, बायकोला नवऱ्याचे झोपेच्या सोंगेचे डोळे करतात. ती हातात हात घेते आणि म्हणते, मालक तुम्ही झोपला नाही, तुम्ही जागी आहे. जगाचा काय विचार करता? अहो ढाल बनून ही झाशीची राणी तुमच्या संसाराला सुखी करण्याकरता तयार आहे. तुम्ही मजबूत राहा. या विचाराच्या स्त्रियांचा महाराष्ट्र आहे. रुक्मिणी माता म्हटली, नाही मालक, मी तुमच्या सोबत असेल. रुक्मिणी, काका असेल, मावशी असेल, मामी असेल, सगळे असतील, आणि बाप नसेल आणि आई असेल तरी पोराला सनात म्हणता रुक्मिणी. पण ज्याला काका आहे, मामा आहे, मामी आहे, आत्या आहे, सगळे, माय नाही, त्याला अनाथ म्हणता रुक्मिणी. एकाच वेळेला बाप आणि एकाच वेळेला आई.
दोन्ही छत्र हरू नको माझ्या लेकरांचं, माझ्या पोरांचा, या ज्ञानदेवाचा, निवृत्ती राजाचा सांभाळ तू कर. नाही महाराज, मी तुमच्या गैरहजेरी त्या लेकरांचा सांभाळ करू शकत नाही. बाप नसला तरी चालेल रुक्मिणी, मायेचा पदर पाहिजे ग लेकरावर. तू का हट्ट करते? तुम्हाला माझी शपथ आहे मालक, मला थांबायचा आग्रह करू नका. हिला थांबायला नकार दिला तर पोरं उठतील, जाता येणार नाही देहांत प्रायश्चित्ताला. बरं बाबा चल तू सोबत. रुक्मिणी मातेने नवऱ्याबरोबर जाण्याची तयारी केली. दोघांनी घरातल्या देवघरासमोर आपलं मस्तक टेकवलं, डोकं टेकवलं. विठ्ठलपंतांनी जड अंतःकरणाने चारी झोपलेल्या पोरांना पाहिलं. रुक्मिणीचा हात हातात धरला. एका नजरेनं विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांना पाहायला लावलं, निवृत्तीनाथांना, सोपान काकांना, मुक्ताबाईला पाहायला लावलं आणि बायकोला, पत्नीला, रुक्मिणी आईसाहेबांना ओढून दरवाजेच्या बाहेरून तुळशी वृंदावनापर्यंत आणलं. तुळशी वृंदावनाजवळ आल्यानंतर विठ्ठलपंताच्या हाताला हिसका मारून रुक्मिणी माता पोरांकडं पडत हात गेल्या. शेवटी माय होती महाराज. आणि निवृत्तीनाथांकडं पाहिलं, नवऱ्याला आवाज दिला, हाताने बोलावलं, मालक या. आपण जर न सांगता निघून गेलो तर हे जीवनभर पोरं आपल्याला पाहत राहतील, माझे मायबाप कुठं गेले, माझे मायबाप कुठं गेले. यातल्या एखाद्या समजदार पोराला आपण देहांत प्रायश्चित्ताला चाललो याची बातमी द्या. आपला निवृत्ती मोठा झाला, आता 12 वर्ष वय त्याचं, निवृत्ती येतो, निवृत्ती परायण जग नाही त्याचं. द्या त्याला, सांगा, द्या एवढा निरोप. हळूवार निवृत्ती राजाला उठवलं आणि सगळं सांगितलं. निवृत्ती, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा आम्हाला झाली, पुन्हा आम्ही तुम्हाला कधी दिसणार नाही. निवृत्ती, तुला खंबीर व्हायचं आहे, 3 भावांचा सांभाळ करायचा आहे. निवृत्तीनाथांच्या डोळ्याला पाणी कळत नाही, हे मध्यरात्रीत अर्ध्या रात्रीत काय होत आहे आता. निवृत्तीनाथांचा हात धरला. रुक्मिणी माता म्हणता, निवृत्ती, हा आपला भाऊ आहे, याचं नाव ज्ञानदेव आहे, हा महाविष्णूचा अवतार आहे. या ज्ञानेश्वराच्या हातून जगविख्यात भगवती ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ बाहेर येणार आहे. निवृत्ती, तुला काही बोलला तर ऐकून घे, पण आपल्या लहान्या भावाला कधी कमी पडू देऊ नको. निवृत्ती, माझ्या ज्ञानाचा बाप हो. निवृत्ती, आपल्या भावाचा आवाज खूप छान आहे. निवृत्ती, सगळे म्हणतात त्याला कल्पकता आहे, महाविष्णूचा अवतार आहे. सांभाळशील ना निवृत्ती? हो मा, सांभाळेल. सांभाळे नाही, मी दोघांना, तिघांना सांभाळेल. हा सोपान आहे, सदा ब्रह्म अवस्थेत राहणारा महात्मा आहे. तुला त्रास नाही रे देणार, काही बोलणार नाही. निवृत्तीनाथ बोलतात, ज्ञानोबाराय बोलतात, मुक्ताबाई बोलतात, असं तुम्ही खूप ऐकलं असेल. पण सोपान काका बोलतात असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. का? स्थिती ब्रह्मभावाची आहे. हा ब्रह्म साक्षात्कारी महापुरुष आहे, महात्मा आहे. सांभाळे नाही. आणि आपली बहीण आहे, भाऊ सगळ्यात लहान आहे, बोलायला जरा चापट आहे रे निवृत्ती. गौरवर्ण आहे, बोलायला राग येईल असं बोलते, अनुकुचीदार शस्त्राची वाचा तिला आहे. पण निवृत्ती, ही रुक्मिणी जरी गैरहजर असली तरी रुक्मिणीची उणीव तुम्हाला उभ्या आयुष्यात कधी भासू देणार नाही. अशी ही मुक्ता नाही, मुक्ता अधिक आई ही तुमची मुक्ताई होणार आहे. तिला सांभाळ. सगळ्या लेकरांच्या अंगावर हात फिरवला. ज्ञानोबारांच्या गालाचा गोड मुका घेतला. कोळ्या कोळ्या मुक्ताबाईकडे आले. डोळ्यावर आलेले मुक्ताबाईची मुलगी केस सरळ केले, माग केले. आणि मुक्ताबाईच्या गालावर ज्या वेळेला मुका घेतला त्यावेळेला सगळं डोळ्यातलं टप 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 पाणी मुक्ताबाईच्या डोळ्यावर पडालं. माता रुक्मिणीने तो डोळ्यावरचं सारं पाणी पुसलं. सेलूकर, ते पाणी नाही पुसलो, मुक्ताबाईच्या आयुष्यातलं मातृत्व पुसून टाकलं. लक्षात ठेवा. जसा या देशाच्या स्वातंत्र्यतेचा इतिहास भगतसिंगाच्या, राजगुरूंच्या, सुखदेवाच्या बलिदानाने लिहिला जातो, तसं या भगवती ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निर्मितीचा इतिहास
विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या देहांत प्रायश्चित्तानं लिहिला जातो. ही कायमस्वरूपी स्मरणात राहू द्या. हा इतिहास या संप्रदायाचा. तुमच्या पुढे जो ग्रंथ आला त्या ग्रंथाचा किती समर्पण केलं असेल. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब निघून गेले. निवृत्तीनाथांनी तुळशी वृंदावनाला आपली पाठ टेकवली. आई वडील गेल्याचं दुःख आहे, पण ज्ञानोबाराई उठल्यानंतर उत्तर काय देऊ याचं उत्तर नाही. मुक्ताबाई उठल्यावर काय सांगू याचं उत्तर नाही. सोचे ना काही. सकाळ झाली, ज्ञानोबाराई उठले, मुक्ताई उठल्या. दादा आई कुठे आहे रे? दादा आई कुठे आहे रे? दादा आई कुठे आहे रे? तेवढ्यात मुक्ताबाईचा 6 वर्षाच्या मुक्ताईचा रडतानाचा आवाज आला. आई आई. ज्ञानोबारायांना ज्या अर्थी निवृत्तीनाथ काही बोलत नाही त्या अर्थी काहीतरी घडलंय हे ज्ञानोबारांच्या लक्षात आलं. दोघंही भाऊ जवळ आले. छोट्या बहिणीला कळेवर उचलून घेतलं. सोपानाला पोटाशी धरलं, सांगितलं पुन्हा पुन्हा हा प्रश्न मला कधी विचारणार नाही असं वचन द्या, मग सांगतो तुम्हाला आई कुठे बाप कुठे. नाही विचारणार निवृत्ती दादा. कुठे आपली आई, कुठे आपला बाप? माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, सांभाळी विठ्ठला, सांभाळी विठ्ठला, सांभाळी आता आपला आई आपला बाप पंढरीचा विठोराय आहे. खूप मोठा प्रसंग आहे. मला या अभंगाची भूमिका या प्रसंगाशिवाय सांगता आली नसती, तुम्हाला इथे कळालं नसतं. काही दिवसाने 2 जोड्या शिवल्या. अभंगाच्या समन्वयानं सांगतोय का. निवृत्तीपट आणि एक ज्ञानपट, 2 खेळ तयार केले. एक निवृत्तीपट आणि ज्ञानपट. हे खेळ कोणा करता? एक खेळ सोपान काका करता आणि एक खेळ चितकाला मुक्ताबाई करता. मुक्ताबाईच्या ज्ञानेश्वर दिग्विजय या चरित्रातला हा खेळ आहे. अरे लेकरू शांत बसायला हातात मोबाईल देणाऱ्या महिलांनी या विशाल महाराज कोलेंचं आवर्जून आहे का? तुम्ही जर तुमच्या पोराला शांत बसण्याकरता हातात मोबाईल देत असाल तर तुम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या त्या पोराच्या विरोधकात. लक्षात ठेवा, तुमच्या मुलाच्या जीवनात अभिनव क्रांती व्हावी, त्याचं बल व्हावं, त्याचा उत्कर्ष व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या गोजीरवाण्या लेकराच्या हातात ज्ञानपट द्या, अर्थात ज्ञानेश्वरी द्या. आणि ज्ञानेश्वरी नाही वाचता आली तरी त्याला रोज त्याचं पवित्र मस्तक पवित्र ज्ञानेश्वरीला टेकवा. त्याचे इतकं सुंदर चित्रण, सुंदर आनंद घरात नाहीये, तुम्हाला काय सांगा. अरे चोळीची गाठ सोडल्याशिवाय बाळ तृप्त होत नाही. आईला गाठ सोडावी लागते. तसं ज्ञानेश्वरीची गाठ सोडा, जीवन समृद्ध होत नाही त्याशिवाय. हा गाठ सोडवणारा आणि संसारातल्या गाठी मिटवणारा सप्ताह आहे. हा उत्सव खूप मोठं दान देणार आहे. ज्ञानपट निवृत्तीपट 2 खेळ मुक्ताबाईंनी खेळावे. दोन्ही भावांनी जोडी घ्यावी. मुक्ताबाईला सांगावं आता तुम्ही खेळा. निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे निवृत्ती ज्ञानदेव
लागी सांभाळी सोपान निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न सांभारी सोपान मज लागी सांभारी सोपान निवृत्ती माझ्या सोपान काकांनी लहान्या बहिणीकडे लक्ष ठेवायला घरी थांबावं. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांनी जोडी घेऊन जावं. थोडा वेळ खेळ खेळले. मुक्ताबाईंनी आपले पंचे घेतले. भावंडांचे इंद्राणीला धुवायला निघाल्या. दोघंही भाऊ आळंदीत आले सिद्धबेटातून. ज्या माधव शास्त्र्यानं विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती त्याच दारात विश्वमौली ज्ञानोबार आहे. ज्या ज्ञानोबारांचं नाव घेतलं की रोज 1.5 ते 2 लाख लोक 24 तास सेलू मध्ये जेवताय, पोटभर जेवताय, पंचपक्वान्नाचा बेत खाताय, 40-40 45 पदार्थाचं ताट अडूला समोर ज्या ज्ञानोबारांचं नाव घेतल्यामुळे येतं. त्या ज्ञानोबारांनी माधव शास्त्र्याच्या दारात दिलेला आवाज आहे, ओम भवती भिक्षां देहि माते. माते वाढ ग मला भिक्षा. माधव शास्त्र्याच्या बायकोनं चपाती भाजी सारी भिक्षा आणली, मधुकरी आणली, ज्ञानोबारांकडे दिली. माधव शास्त्री पळत आले. जितक्या वेगात पळत आले सेलूकर तितक्या वेगात ज्ञानोबारांना लात मारली. ती चपाती गटारीत पडाली. सगळी भाजी ज्ञानोबारांच्या अंगावर उडाली. केविलवान नजरेनं ज्ञानोबारा हात जोडून म्हणत होते माधव शास्त्र्यांना, काका मारू नका. आळंदीत अन्न खायचा अधिकार नसेल तर आम्ही सिद्धबेटाच्या जवळ इंद्रायणीचं गटागटा पाणी पिऊन जीवन जगू. तुम्हाला अन्न नाही मागणार काका. काका काहीच देऊ नका, फक्त म्हणा तुम्ही आमचेच रे पोरो. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती सापडे ना वाट झाला होतयाचा सारथी. साधना करती तुझी रे नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती सापडे ना वाट झाला. श्रीमंताच्या पोराला काय मांडीवर घेता? अरे ज्याची माय नाही त्याला मांडीवर घ्या. करोडपतीच्या अवलादीचे काय मुके घेता? ज्यांनी तुमच्या माझ्या सुखा करता आई वडील हे छत्र हरवलं त्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचे रोज मुके घ्या. ती माय आपली. नवीन शोरूम मध्ये गाडी घ्यायला कोणी येईल पण सापडे ना वाट ज्याला. ज्याला वाटच दिसत नाही काय करू, सारे रस्ते बंद झाले. ना खिशात नाणं आहे ना जग जवळ आहे.
करू काय, अशा वेळेत एखाद्याला सहकार्य करा. पण ती भूमिका आळंदीत नव्हती. चला, ज्ञानोबांच्या चरित्रातून बाहेर नाही निघतायत महाराज. सगळं कठीण आहे ते ज्ञानोबांचं चरित्र. आपल्याचं नातं होतं चरित्राचं. या ओव्या बोलतात माणसाशी, मागून आवाज देतात ओव्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला. मागून तो पुढं चालला की ज्ञानेश्वरी मागून आवाज देते. ते काही साधी शक्ती आहे का? ते हे माय ज्ञानेश्वरी आई आहे ती. ज्ञानोबांनी पडलेली जोडी उचलली. निवृत्ती नाथांनी ज्ञानोबांना पडताना पाहिलं. पडता 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 ज्ञानोबा सिद्ध बेटात आले. सिद्ध बेटात आले. सोपान काका झोपलेले. ताटीला ती जोडी अडकवली. ज्ञानोबा हात घेतले गेले. पद्मासन मांडलं आणि पद्मासनातून ज्ञानोबांनी ठरवलं आता दिसू नये जना. आता या लोकांमध्ये थांबायचं नाही, आता खूप झालं. लाता मारण्यावरती आली लोक. काय यांच्यासाठी काम करता आणि काय यांच्यासाठी चळवळ उभी करता, काय लोपलेलं ज्ञान बाहेर काढायची हौस करता. जग त्या उपयोगाचं नाही. उद्विग्न झालेल्या ज्ञानोबांनी ताटी लावली. निवृत्तीनाथ आवाज देत आहे. सोपान काका आवाज देत आहेत. ब्रह्मवृंदराच्या द्वारा ब्रह्ममध्यामधून प्राणाचं उत्क्रमण करावं. कारण ज्ञानोबा योगी आहे. ज्ञानोबांनी योग वाटेने आपल्या प्राणाचं उत्क्रमण सुरू केलं. लक्ष द्या, प्राणाचं उत्क्रमण करता 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 प्राण त्याग करायचा. प्राण शेंडीच्या जागेवरून ब्रह्ममध्यामधून बाहेर काढायचा. या वाटेने योगाची प्रक्रिया ज्ञानोबांनी सुरू केली. सोसाट्याचा वारा सुटला. भर दिवसासुद्धा काळोख दाटले. जणू काय होतंय, प्रलय होणार आहे की काय, असा सोसाट्याचा वारा. ढग दाटून आले. गडगड 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 ढगांचा आवाज आला. भावंडांची पंच धुवायला गेलेल्या मुक्ताबाईंनी तो आवाज इंद्रायणीच्या तीरावर ऐकला. आणि मुक्ताबाईंनी डोळे बंद केले आणि पाहिलं कोणीतरी योगी महापुरुष आपल्या प्राणाचं उत्क्रमण करायला बसलाय. कोण आहे तो? डोळे बंद करून चेहरा पाहिला तर तो दुसरा तिसरा कोणाचाच नव्हता. आता माझ्या ज्ञानदादाचा चेहरा आहे. म्हणजे आम्हाला सोडून ज्या मांडीवर हसायचं रुसायचं ती मांडी सुद्धा आता थांबायला तयार नाही. मी ज्ञानदादांना असं थांबू देणार नाही. पण मी पळत गेली तर खूप उशीर होईल. ज्ञानोबा योगाच्या वाटेनं प्राणाचं उत्क्रमण करत आहे. योगाच्याच वाटेनं ज्ञानोबांना थांबवायचं म्हणून. कारण ज्ञानोबा जर योगी आहे सेलूकर तर मुक्ताबाई योग माया हे लक्षात ठेवा. त्याच इंद्रायणीच्या तटाकावर मुक्ताबाईंनी आपलं पद्मासन मांडलं. ज्ञानोबांच्या अगोदर आपल्या प्राणाचं उत्क्रमण केलं. प्राण ज्योत बाहेर काढली. ती मुक्ताबाईची प्राण ज्योत सिद्ध बेटाच्या पर्णकुटीत गेली. ती काही 5व्या मजल्यावरची झोपडीची ताटी नव्हती. 5व्या मजल्यावरचं दार नव्हतं की ज्ञानोबांना आवाज द्यावा लागला मुक्ताबाईला तुम्ही ताटी उघडा ताटी उघडा. ती ताटी झोपडीची नव्हती, घराची नव्हती. ती ताटी तुमच्या माझ्या अंतःकरण वृत्तीची होती. ती ताटी ज्ञानेश्वरीची होती. ती ताटी अमृत अनुभवाची होती. ती ताटी हरिपाठाची होती. ती ताटी चांगदेव 65ची होती. ती ज्ञानोबांना उघडायला लावायची. हा निर्धार करणाऱ्या मुक्ताबाईने आपली प्राणज्योत ज्ञानोबांच्या नासिकेतून आत प्रवेशित केली. ज्ञानोबांच्या नासिकेतून मुक्ताबाई आत गेला. योग वाटेनं ज्ञानोबांचा प्राण कंठापर्यंत आलेला होता. चितकला मुक्ताबाई विश्वमाऊली ज्ञानोबांच्या कंठामध्ये आडव्या झोपल्या. आणि योग मायेनं ज्ञानोबांच्या योग वाटेला कंठामध्ये दिलेला आवाज म्हणजे या अभंगाचं पहिलं चरण.
टाळी वाजवा म्हणा सगळ्यांनी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. ग्रंथा करता मायबापाच्या प्रेमाला मुकावं लागले ज्ञानोबाऱ्यांना. त्या ग्रंथाशी आपलं आयुष्यभराचं नातं जोडून ठेवा. कधी त्या ज्ञानेश्वरीचा विसर आपल्याला पडू देऊ नका. रोज 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 ज्ञानेश्वरी वाचा, रोज तुकोबारांचा गाथा वाचा. संत आपले मायबाप आहे. महाराज ज्ञानोबा तुकोबार आपले मायबाप आहे. आई बापच आपला सांभाळ करणारे असतात. त्या मायबापाने आपला सांभाळ करावा. मी कायम सांगतो, जसं चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनारच लागतो, तसं बिघडलेलं जीवन ताळ्यावर आणायला विश्वमौली भगवती ज्ञानेश्वरीचाच आशीर्वाद लागतो. हा विश्वास जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही इथं टिकू शकता. ना मान ना पान. लाखो लोक कीर्तनाला येतात, 30-40% लोक मंडपात बसतात. तेवढेच लोक मंडपात मावतात तेवढे आहेत. बाकी जागा भेटल त्या छोट्याशा सावलीत आपापल्या व्यवस्थित कीर्तन ऐकतात. रात्री मिळेल तिथं माणसं जागा. काल मी एक व्हिडिओ पाहिला आमच्या अमोलराजेंनी बनवलेला, प्रचंड आवडला मला तो व्हिडिओ. पानं उचलणारी मुलं, साप स्वच्छता करणारी पोरं. अरे ती या सप्त्याची पडद्यामागची यशस्वी उत्सव करणारी हिरो आहे. पडद्यामागची हिरो आहे. आमच्या पंडित महाराजांना याच लेकरा बाकरांचा आशीर्वाद आहे. माणसं नाही महाराज, माणसं लय खोळीचे असतात. लेकरांचा आशीर्वाद पाहिजे माणसाला. आपल्याला लेकरांचा आशीर्वाद आहे. मी त्या टाकडी विंचूरला कीर्तन केलं. तिथून गाडीत बसलेलो होतो, पोरगी तिच्या आईचं बोट धरून चाललेली. बघा हा व्हिडिओ येतो. काय आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी स्टेटस लावलेले होते. बघा बरं काय लेकर आहे महाराज निरागस. काय धावण्याची काय तिला बक्षीस मिळणार आहे तिथं, काय पुरस्कार आहे तिला तिथं. पण बादली केर कचऱ्या करता वाढण्या करता धावून निघणाऱ्या पोरीला जगात व्यवहारात काही प्रसाद मिळणार नाही, पण ज्ञानोबारांच्या दारात उद्धाराचा प्रसाद भेटल्याशिवाय राहणार, तिचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यभरात. काय निरागस लेकर आहे. हे सुंदर चित्र आहे. अरे इथं बिना माळकरी लवकर दिसत नाही. असतील तर त्यांनी त्यांची थोडीशी आपल्यालाच वाटून घ्या. काय सोळा झाला हा. घाला माळ, वारकरी या छाताखाली. अरे काय आनंद आहे हा. जरा मस्तीत आनंदात या अल्लादात एक सुखाची अनुभूती घेऊया. मी त्या पोरीकडे पाहिलं. म्हणजे मुलं कशी असतात त्यांना कळत नाही, फार निरागस असतात ते. मी गाडीत बसलेलो होतो, एक मुलगी तिच्या आईचं बोट धरून चाललेली. तिनं मला गाडीत बसलेलं पाहिलं. ती तिच्या आईला म्हणे, आई बघ गाडीत पिंगळा बसलेला आहे. मी ते तिचं ऐकलं, पाठ थोपटून घेतली. म्हटलं आपलं भलं झालं. अरे आपल्या छोट्याशा बच्चाला जर आपलं प्रकरण आपण गायलेलं माहिती पडत असेल, पिंगळा नावावरून आपला परिचय होत असेल, तर आयुष्यात आपल्याला मिळालेला ज्ञानोबा तुकोबारांचा प्रसाद आहे. काय मागता का ईश्वराला तसं. संतांच्या वाणीशी जोडून राहा. एवढंच सांगतो, सेवेला आवडतो. 3 चरणाचा भाव सरळ सांगतो ऐका. विश्वरागे झाले वणी तुम्ही सहन करा ज्ञानदेवा. साहे अपराध जनाचा सहन करा. तुम्ही योगी आहात. योगाच्याच वाटेनं तुम्हाला थांबवते, योगाच्याच वाटेनं आवाज देते. कंठात योगाच्या वाटेनं दिलेला आवाज आहे. म्हणून पहिल्या अभंगाची सुरुवात योगी या शब्दाने आहे. योगी पावन म्हणाचा, साहे अपराध जनाचा. म्हणतो ताण घेऊ नका. कड काढा थोडी. साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी. विश्वरागानं आलं, पण संती सुखी व्हावी पाणी. ते विस्तवासारखे आलेले, अग्नीसारखे आलेले, पण तुम्ही पाणी व्हा. कोणी शब्दानं घाव केला तुमच्यावर, वार केले, शस्त्र झाले शब्द शस्त्रे झाली क्लेश. संती मानावा उपदेश. तुम्ही तो उपदेश माना. तुमचं जाऊ द्या ज्ञानदेवा. आमच्यासारखी भोळे भाबडी नाही या सेलूची. तुम्ही नाही ताटी उघडली तर आम्ही आमची माऊली कोणाला म्हणायचं ज्ञानदेवा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
या प्रत्येक विश्वातल्या धाग्याचा काय झालं आई? म्हणतो जरा म्हणतो मी ते तुम्हाला पिंगळा ऐकवतो. संतांचं ऐकायची तयारी आहे. सगळे माळा घालणार आहे. आता आपण वारकरी होणार आहे. आयुष्यभर एक उत्सवावर थांबायचं नाही, सेलूच्या एका उत्सवावर थांबायचं नाही. असा सोहळा दरवर्षी करायचा ना. शहर बदलून करायचा, परिसर बदलून करायचा, पण त्याकरता एका उत्सवात नाही. तुमचं नाव येणार नाही, तुमचं कौतुक होणार नाही, तुमचा सन्मान होणार नाही, सत्कार होणार नाही, कोणी तुमच्याकडे लक्ष देणार नाही, पत्रिकेत तुमचं नाव नसणार आहे. तरी राहणार आहे की नाही पंडित महाराजांच्या मागे उभं? एकदा हात वर करून सांगा सगळ्यांनी, हात तयारी आहे का तुमची एका साधकाच्या वारकऱ्याच्या मागे उभं राहायची? म्हणा सगळ्यांनी, पुंडलिक श्री ज्ञानदेव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की, आदि शक्ती मुक्ताबाई की. काय तुम्ही जिंकलं राव महाराज. बा इतिहास कशाला म्हणतात? तो कसा घडवला जातो आणि कसा मनात राखला जातो आणि किती इतिहासाची चर्चा धुमाकूळ राज्यात घालू शकते याचं ज्वलंत उदाहरण हा पठ्य आहे. ज्ञानेश्वरीच्या सेवक असलेला पठ्य आहे. परोपदेशन पांडित्यम नाही, अंतःकरण वृत्तीचं पांडित्य पंडित महाराज डाकेत. चला संतांचंच आहे का? झुम बराबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. कोणाचं काय ऐकता? इथं वरून दिसायला माणसं चांगले दिसतात. आंगन में देखो तो तुलसी का उंडा और फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. काही लोकांच्या दारातली तुळस पा, त्यांचं फ्रीज उघडू नये. त्याचे काही लोक वरून दिसायला चांगले पा, त्यांचं अंतःकरण तपासू नये. म्हणून कोणी काही सांगेल तुम्हाला ऐकू नका. ऐकायचं झालं तर संतांचं ऐका. भलं होईल, नाहीतर वाटोळ होईल. किती वाटोळ? तुम्हाला काही वचन आहेत, प्रमाणात ऐकवतो. चला. वरनारीला तुम्ही सावध राहावे. वरनारीला सगळ्यांनी टाळ वाजवा. पाटील बुवाला मग लागून सवे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. खाली बसा, खाली बसा आई. सगळे खाली बसा. सगळेच माणसं उठतील, सगळी शिस्त बिघडेल. सगळे खाली बसा एका सेकंदात. बसा हो आजी, बसा बसा हो. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. बोलो तो देखा पिंगला महाद्वारी. पिंगला महाद्वारी कोणी बोलो तो देखा पिंगला महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे दादा. लटिके न बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटिके न बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. कमी होतो बंद. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अरोगा 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 दांगड़ धिंगागे. 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 नको 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 घालू पिंगागे. नको नको घालू पिंगागे. नको नको घालू पिंगागे. नको नको घालू पिंगागे.
धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे चेत जाना तुम्ही चेत जाना पिपरीवाळाच्या गाई हो करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायाच अनुदान मागायाच एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक डोळं तारून पाहत एक डोळं तारून पाहत एक गुरुकाबुली बोलत एक गुरुकाबुली बोलत एक गिळावयाची धावत एक गिळावयाची धावत कसं करतय कसं करतय कसं करतय कसं करतय कसं करतय कसं करतय हम वाग्या सो हम वाग्या हम वाग्या सो हम वाग्या प्रेम नगर आभारी सावधोनी भजनी लागा तेव करा कैवारी माझ्या सगळे आवाज द्या एकदा सगळे सगळे मी पुढे म्हणतो तुम्ही माग म्हणा हात हात खालून वर एकदम आरोडी फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका धन्यवाद सब एक साथ आता टाळी वाजवायची जोरात असा नाद उभला पाहिजे टाळीचा टाळ टाळी तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका थांबा थांबा तुम्ही डुगु डुगु ऐका पिंगळा बहादुरी बोली बोलतो रे हा पिंगळा बहादुरी पिंगळा बहादुरी बोली बोलतो रे हा पिंगळा बहादुरी पिंगळा बहादुरी धन्यवाद सगळ्यांना मुक्ताबाईचं 2 मिनिट भजन करू माऊलींचं भजन करू सेवेला आवरू आजपासूनच कुंभारखेडा या क्षेत्रामध्ये मुक्ताबाईचा नारळी सप्ताह चालू झालेला आहे हा सप्ताहाचा काला झाला 19ला की सरळ बॅग भरायची आणि कुंभारखेड्याला यायचं राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था आहे चैतन्य महाराज देगलूरकर आहेत आदरणीय श्री गुरुवारे मंडळी आहेत जयवंत महाराज आहेत संदीपन महाराज आहेत ही सगळी मंडळी या उत्सवामध्ये शास्त्री बाबा येणार आहेत बरोबर
खाचपोर बाबा येणार आहेत, मोठी मोठी